सावळेश्वर सावळे आणि न्यू गोल्डन पोसरी. सावळ्याचं नाव घेताना आम्हाला विचार करावा लागतो बऱ्याच वेळेस, कारण त्यांना बरेच I11 सावळे असतो त्यांच्या टीमशी, पण आज आपल्या परिसरात खेळताना त्यांनी आपण बघतो सावळेश्वर सावळे या नावानं खेळणारा हा संघ आता कशा रीतीने खेळ करणार हे पाहणे थोडंच गरजेचं आहे. सलामीची जोडी आता मैदानाकडे रवाना करा. चार गोलंदाज या ठिकाणी वापरले जातील आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले साठी मात्र देखील एक षटक असेल आणि या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी होणार हे पाहणे फार गरजेचं आहे. देखील पहिल्या डेराच्या टुर्नामेंट मध्ये ज्यानं अर्धशतक झळकावलं असं किरण पवार या महत्वाच्या सामन्यात तो कशी खेळी करणार आहे ते पाहणे फार गरजेचं आहे. डांगरकर, नक्कीच डांगरकर पहिला फलंदाज ठरला तर किरण पवार दुसरा फलंदाज ठरला 50 धावा करणारा या टुर्नामेंट मध्ये. दोन्ही टीम्स चे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी आले. माझ्या समवेत देखील बाबर पंढरीनाथ पवार, स्कोर आमचे विश्राम पारिंगे आणि 12वे दोन्ही संघांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले. त्या सगळ्या खेळाडूंचा आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी RCC क्रिकेट क्लब ब्रीज पुरस्कृत भाया पारंगे स्मृती ट्रॉफी 2017 मध्ये मनापासून स्वागत करतो. विश्वनाथ भोईर माझ्या समवेत जोडले गेले ते एक जबरदस्त विकेट किपर आपण बघतोय. विश्वनाथ भोईर एक समाना होता विश्वनाथ भोईरचा की विकेट किपरच्या धक्क्यामध्ये नयन पांचाळनंतर एक जबरदस्त विकेट किपर म्हणून त्यांचं फार नाव आजही कायम आहे. खऱ्या अर्थानं आजही त्यांचं नाव तेवढंच ताकदीनं घेतलं जात आहे. काय ओके, नक्कीच निखिल बाबर मला सांगतात की भिवंडीला बाले ट्रॉफी होती का? बाले ट्रॉफी देवीचा पाडा अर्थात तळोजा MIDC दुसरा बरोबर. नक्कीच इंजुर्ड झालेत विश्वनाथ भोईर. अविनाश भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. अविनाश भोईर, पंच संदीप पाटील, मेन अंपायर विशाल पाटील आणि स्केअरलेग अंपायर ते संदीप पाटील. पहिला गोलंदाज येतोय तो पोसरी संघाकडून शतक करणार मयूर पाटील. मयूर पाटील पहिला गोलंदाज. RCC रेस पुरस्कृत भाया पारंगे ट्रॉफीचा सुपर 8चा पहिला सामना. जोरदार टाळ्या उद्याच्या सामन्यासाठी एक चांगला सामना बघायला मिळाला. किरण पवार ऑन स्ट्राईक. किरण पवार बंडू मस्कर यांच्या ठिकाणी आपण होते, त्यांचे आपण स्वागत करूया. त्यांनाही कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित आपण करणार आहोत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. पहिला चेंडू किरण पवार साठी निर्धाव पडतोय. आपण बघता पहिला चेंडू निर्धाव केला आणि किरण पवारच्या विरोधात जे निर्णय घेतला मयूर पाटीलला त्या निर्णयाला पहिला चेंडू सफळ ठरतोय. हा चेंडू चांगला शोध. यावेळेस मात्र एक सोप्पा झेल, एक कठीण झेल सोप्पा करण्याचा प्रयत्न सीमारेषे पलीकडे. किरण पवारचा हा झेल कदाचित न्यू गोल्डन पोसरी संघाला घातक ठरू शकण्याची शक्यता आहे. कारण किरण पवारचा हा झेल फार महत्वाचा होता. 6 धावांनी धावसंख्येचा खाता खुलं केलाय. एक विस्फोटक
फलंदाज घातक फलंदाज किरण पवारनं आपण बघतोय जी रतनबुवा स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी झाली त्यामध्ये रायगड विरुद्ध ठाणा जो सामना झाला त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला किरण पवार. गोलंदाजी करताना फार चांगली कामगिरी केली त्यानं, फलंदाजी करताना तेवढा चांगला खेळ केला तो किरण पवार. त्याला संधी देणं म्हणजे थोडंसं कठीण काम आहे मित्र म्हणून पोहोचली संघाकरता, पण अजूनही काही बिघडलं नाही. गोलंदाज मयूरचा हा चेंडू स्लोवर गेला होता. मयूर गोलंदाजी चांगली करतोय, लेग ब्रेक ऑफ ब्रेक पूर्णपणे फसवतोय किरण पवारला. किरण पवारला आता मोठे फटके मारायचा प्रयत्न केलाय खरा, पण हे चेंज ऑफ पेस करणारे चेंडू कदाचित सफलदायक ठरतात ते पोचले संघाकरता. तीन चेंडूचा खेळ संपला, 4 धावा आल्यात त्या धावफलकावर. 4 धावा धावफलकावरती आल्यात. आजही सामना आम्हाला आठवतोय घोडवलीला लवची विरुद्ध पोचली. गोलंदाज मयूर पाटील तयार. मयूरचा हा चेंडू यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक लगावलाय लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे. किरण पवारनं मारलेला एक चांगला फटका 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती आहे ती 8 धावा. चेंडूचा खेळ माझ्याकडे संपलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 8. हा चेंडू यावेळेस मात्र आपण बघतो लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे चालू गोलंदाज. आपण बघितलं असेल विश्वराज गोयल त्या टीम मध्ये तुम्ही हिस्सा होतात. घोडवलीला तुमच्याकडे लवजीचा सामना जो झाला 6 चेंडू आणि 4 धावा करायच्या असताना सुद्धा या धावा करून दिल्या होत्या त्या मयूर पाटीलला आणि आता बांधून ठेवलं या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बांधून ठेवला असं आपण बोलतोय, पण तो किरण पवार यावर्षी जर रायगड मधला एक एक्सप्रेस फलंदाज त्याला षटकार मारला लॉंग ऑफला. या 6 धावांच्या बरोबरीनं पहिलं षटक संपलं आणि धावा आल्या त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. धन्यवाद डीजे मास्टर. आपण बघतोय निखिल या ठिकाणी निर्णय घेतला. मंगेश पाटील नेहमी या इनिंगची सुरुवात करायला मंगेश पाटील त्याच्या हातात चेंडू न देता मयूर पाटीलने गोलंदाजी घेतली आपल्या हातामध्ये एक कर्णधार म्हणून. पण मी तर म्हणेन असं की मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 14 धावा किरण पवार सारखा फलंदाज असताना सुद्धा देणं म्हणजे मी जास्त धावा म्हणणार नाही, कारण त्याने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बांधून ठेवलाय आणि एकूण धावा होतात. 6 चेंडूंचा खेळ संपलाय, पहिलं षटक संपलाय आणि धावा आहेत त्यात 14. या ठिकाणी समीर पारिंगे यांचे आगमन होत आहे, त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांनाही विनंती करूया की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. पहिलं षटक संपलंय. तमाम प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. हा सामना मी ज्यावेळेस दोन्ही कर्णधारांच्या इंटरव्ह्यूज घेतल्या त्यावेळेस सांगितलं त्यांना की यातून जो जिंकणार तर माझ्या मतानुसार या ट्रॉफीमध्ये या टुर्नामेंटमध्ये पहिला किंवा दुसरा नंबरचा संघ जर कोण असेल तर यातून जिंकणारा संघ हा पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा असणार यात मात्र शंका नसेल. पण कोण जिंकणार या सामन्यामध्ये हे पाहणं फार गरजेचं आहे. यानंतरही चांगल्या टीम आहेत. काळुंद्रे संघ आहे, शिवकर संघ तेवढाच ताकदीचा आहे, मात्र नांदगाव संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये आहे आणि उसारली असे सगळे संघ आहेत. पण दावेदार जर आपण बघितलं निखिल बाबर तर अनुभवाला दावेदार असणारे 2 संघ किमान दुसऱ्या किंवा पहिल्या क्रमांकावर पर्यंत पोहोचू शकतील. धावफलकावरती धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो रितेश मते आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तो किरण पवार. किरण पवार एक मोठं नाव निर्माण झालंय क्रिकेटमध्ये. कमी वयात त्यानं आपलं फार मोठं नाव क्रिकेटच्या दुनियेत निर्माण केलंय. नॉन स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाज मनीष ठाकरेचा हा चेंडू आपण बघतोय. त्यावेळेस मात्र संदीप पाटील जे मेन अंपायरचं काम करतायत ते वाईट चेंडूचा इशारा त्यांनी दिलाय आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं अवांतर धावसंख्येनं आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलंय. एकूण धावसंख्या होती आहे ती सावळेश्वर सावळे संघाची. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला पहिला चेंडू वाईट टाकला तो मनीष ठाकरेनं आणि धावा आल्या त्या 15 धावा धावफलकावरती येत आहे. चांगलं वातावरण प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. हा चेंडू जोरदार अपील आणि रितेश मध्ये पायचीत पकडला जातोय. पहिला मोठा धक्का
मिळतोय तो सावळेश्वर सावळे संघाला रितेश मतेच्या रूपात षटका मिळालाय 15 धावा धाव फलकावरती असताना. दोघे मास्टर वेगळी वेगळी गाणी लावतात. एक्का बादशाह राणी पेक्षा मला वाटतं एक्का तरी तरी मोठी असते है ना, तीच मोठी असते ना. धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. पण रितेश मध्ये स्वतः एक मोठा फलंदाज या ठिकाणी गमावलाय आणि मोठं या ठिकाणी यश मिळवलं ते गोलंदाज मनीष ठाकरेने. पहिल्या चेंडूवरती भलेही चेंडू वाईट टाकला असला तरी निखिल बाबर पण तरी आपण बघतोय की कमबॅक बघायला मिळालं. रितेश मध्येची विकेट घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार नेते मनीष ठाकरे. मनीष ठाकरे सायकलला प्रफुल्ल केदारी हा चेंडू आणि फलंदाज प्रफुल्ल केदारी सुद्धा आपली विकेट गमावतोय. बॅक टू बॅक 2 झटके बघायला मिळाले. या सामन्यात चांगली गोलंदाजी बघायला मिळते. नाणेफेकीचा कौल जिंकून तो निर्णय घेतला निखिल या ठिकाणी पोसरी संघानं. त्या निर्णयाला खरा उतरतो गोलंदाज मनीष ठाकरे. तर या सामन्यामध्ये चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडू त्याला भलेही वाईट टाकला असला तरी सुद्धा त्यानंतर मात्र त्याची गोलंदाजी या ठिकाणी चांगली गोलंदाजी 2 विकेट त्याने मिळवल्यात. एक पायचीच्या रूपात आणि दुसरा यष्टीच्या रूपात असे 2 फलंदाज बाद होतात. ते सावळेश्वर सावळे संघाचे. सावळेश्वर सावळे संघाची धावसंख्या होती 15 धावा. आपण बघितलं असेल या संघाने बरेच मैदानं गाजवली आहेत, बरेच सामने या संघानं जिंकलेत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये एकमेव असा लोकप्रिय संघ म्हणून त्यांची निवड आपण बघतो नेहमी. जोडीचे टुर्नामेंट असेल त्यानंतर बऱ्याच टुर्नामेंट मध्ये त्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. पण आपल्या या मैदानावरती आपल्या जवळच्या मैदानावरती त्यांना खेळ फार चांगला करण्याची गरज आहे. धावा येत आहेत त्या 15. नॉन स्ट्रायकर किरण पवार नॉन स्ट्रायकर एडलाय. त्यामुळे अजूनही तसं काही घाबरण्याचं कारण नाहीये सावळेश्वर सावळे संघाला. स्ट्रायकर एडला येतोय तो निशांत माळी. आता झालेल्या दिल्लीच्या टुर्नामेंटमध्ये मला वाटतं एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आणि बेस्ट फलंदाज असं तब्बल 16,000चं पारितोषिक मिळवणारा हा खेळाडू एकाच टुर्नामेंट मध्ये. तर हे पारितोषिक मिळवलं एक तालिकावीर आणि एक शेवटच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच तो निशांत माळी. तिकडे लेदर पण इथे टेनिस मध्ये काय करतोय हे पाहणं फार गरजेचं आहे. हा चेंडू आल्या आल्या अगदी चांगला स्टायलिश फटका मारलाय. चेंडू गोलंदाज चाललाय बालिश लॉंगॉनला. धाव घ्यायची की नाही किरण पवारनं रोखलं म्हणण्यापेक्षा निशांत माळीने रोखण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूवरती हाना शेवटी 2 धावा मिळाल्याच त्या सावळे संघाला. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती आहे ती सावळेश्वर सावळे संघाचे 2 फलंदाज बाद झालेत. दुसरं षटक सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा धावफलकावरती येत आहेत. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. या सामन्यामध्ये कोण जिंकणार प्रेक्षकांनी गर्दी बऱ्याच प्रमाणात केली आहे. तर सगळ्या प्रेक्षकांचं मी माझ्या वतीनं आणि या आयोजकांच्या वतीनं मनापूर्वक स्वागत करतोय. धावफलकावरती 17 धावा. दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज मनीष ठाकरे. डाकुरा आताचा गोलंदाज मनीष चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्रायकर आता निशांत माळी. आपण बघतोय दिल्लीला जाऊन सुद्धा एक नाव कमवणं हे फार मोठं काम त्याच्या माध्यमातून झालं. असा हा निशांत. हा चांगला फटका सरळ कटावला. टाय करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये विशाल भोईर या चेंडूला उचललं आणि या चेंडूवरती 1 धाव मिळाली. ते सावळे संघाला त्या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावा होत आहेत त्या 18 धावा होतात. प्रेक्षकांनी आता गर्दी केली आहे. बऱ्याच प्रेक्षकांना वाटलं की हा सामना तिसरा असेल त्यामुळे प्रेक्षक जेवून येणार होते आरामात. पण ऐन टायमाला हा सामना दुसरा आला तरी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी बरीच आहे. तरी सुद्धा प्रेक्षक बऱ्याच संख्येने उपस्थित आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. निखिल आपण बघतो यातून कोण जिंकणार आहे. किरण पवार नावाचं वादळ पुन्हा एकदा या मैदानावरती घोंगावणार का. किरण पवार पुन्हा एकदा आपली फलंदाजी एक विस्फोटक करणार का असा प्रश्न त्यांच्या पाठीराख्याला पडलाय. तर किरण पवार रोखण्याचं एक मोठं लक्ष असेल तर न्यू गोल्डन पोसरी संघाच्या गोलंदाजांकडे. न्यू गोल्डन पोसरी विरुद्ध सावळेश्वर सावळे असा सुरू असलेला सुपर 8चा हा
दुसरा सामना. हा चेंडू किरणनं ओळखलाय की या सामन्यामध्ये कशी फलंदाजी केली पाहिजे. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत, त्यामुळे आपण राहणं गरजेचं आहे. जसं आपण बघितलं यांच्याच याच संघानं त्यावेळेस कसरगडला सामना खेळला. मग आकाश तारेकर शेवटपर्यंत राहिला. पहिल्यांदा अगदी शांत खेळला, पण शेवटची त्याला ज्या 20-25 धावा मारल्या तशी रणनीती किरणनं आता आखली आहे. पहिली 2 षटकं मध्ये अजून या ठिकाणी 100 बाकी आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 19 धावा धावफलकावरती येत आहेत. निखिल हा चेंडू चांगला फटका. यावेळेस मात्र स्ट्रायकर थोडीशी रूट होणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. निशांत ओळखलाय की अजूनही आपल्याकडे 2 षटकं बाकी आहेत, त्यामुळे घाई कशाला करायची. 2 विकेट आपण अगोदरच गमावल्यात. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि सावळे संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रफुल्ल केदारी बाद झाला, रितेश मते बाद झाला. पण मैदानावरती किरण पवार जो सलामीला आलाय, खेळतो वैयक्तिक 15 वरती. निशांत माळीने त्याला साथ दिली 4 धावांची. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. पण येणाऱ्या 2 षटकात काय घडणार, काय बिघडणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती पंढरीनाथ पवार उर्फ पॅडी, अभिषेक पाटील, लक्ष्मण शिंदे साहेब यांच्या ठिकाणी आता आगमन होतं. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. तर विचार केला 2 षटकाचा खेळ संपल्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये म्हणून पायाचे या पाटीलच्या षटकामध्ये किरण पवार जबरदस्त फलंदाजी केली. 2 चौकात 1 षटकावर 14 धावा जमवल्या. त्याच्यावर 15 एकूण धावफलकाची धावा लागली 20. तर किरण पवार खेळतो 15 धावसंख्या 2 चौकाने षटकाच्या बदलीला. आणि साधिक फलंदाज निशांत माळी 4 या धावसंख्या फलंदाजी करून 2 षटकाचा खेळ संपला. एक आव्हान तर जेव्हा आतापर्यंत आली आहे. विश्राम पारिक यावर माहिती पुरवत तिथे बाबर जबरदस्त यांची या गुणलेखकाची कामगिरी या ठिकाणी पाहायला. प्रतीक जर लवकरही बोलत या ठिकाणी गुणलेखक आणि आताच पदार्पण केले जबरदस्त त्याची या ठिकाणी स्कोरिंग पाहायला मिळत आहे. त्याला देखील आपण धन्यवाद देऊया. तिथं विचार केला पहिले या ठिकाणी आजच्या रात्रीचा हा दुसरा सामना. पहिला सामना आपण पाहिला असेल शिवसाई पोंजा आणि गावदेवी तांबारी त्या 2 संघाच्या दरम्यान सामना जो झाला. त्या सामन्यामध्ये तांबारी संघाला जिंकला. आणि त्याच्यानंतर मात्र ह्या सामन्यामध्ये विचार केला तर न्यू गोल्ड कोसरी आणि सावळेश्वर सावळे या 2 संघाच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन पाहायला मिळतं. भूषण पारिक यांनी आयोजित केलेली नाईटची स्पर्धा पहिल्या दिवशी आपण डे नाईट अभिषेक पाटील आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी देखील ग्रामीण खेळाडूला थोडासा खेळ मैदानामध्ये थांबला गेला जातो. आज प्रेक्षकांची गर्दी बरीचशी पाहायला मिळते. काल जसे प्रेक्षक या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेतो, आज देखील बरेच प्रेक्षक आहेत. मात्र या मैदानाचा विचार केला प्रेक्षक बरेच असतात, तर माझ्या आजूबाजूला प्रेक्षक बसतात. त्याच्यामुळे ही गर्दी समजून येत नाही. अचानकच्या मैदानी कशा सर्व प्रेक्षक जे मैदानात चिटकून असतात त्याच्यामुळे ती गर्दी वाटते. आणि अजून आपण जर विचार केला हा निसर्ग परिसर निसर्गाची देणगी म्हणजे याची नॅचरल ज्याला आपण म्हणतो नॅचरल स्टँड आहे. म्हणजे याची कधी तुम्हाला सपोर्ट करायला नको, कधी पण या कुठे पण बसा, कायम स्वच्छता तुम्हाला असतात. असा हा भूत बंगल्याचा या मैदानात कोणी आपल्या सामन्याकडे 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाचा समुद्र 10च्या सरासरी 20 धावा त्या धावफलकावरती लागेल त्या सामने संघाच्या. त्याच्यानंतर पण जर एक सामना पाहिला असेल तितकाच चांगला सामना विस्तारली आणि चाफेकर नांदगाव या 2 संघांच्या मात्र 17ची पहिल्या सत्र खेळ संपल्यानंतर दोन्ही संघांपर्यंत विनंती करूया की आपण जबरदस्त फलंदाजी करतो किरण पवार. निशांत माळी तितके सुरेख फलंदाजी करतो. प्रत्येक चेंडूबागी सिंगल डबल 7 जरी धावा घेतल्या असतील तर गोलंदाज मंगेश पाटील जबरदस्त गोलंदाजी. यावेळी चेंडू हवेमध्ये मयूर पाटीलला टिपला सुरेख निशांतचा झेल
दुसरा हातरा मिळतोय तो सावळे संघाला. संघाची धावसंख्या फलकावरती 20 असताना धन्यवाद डीजे मास्टर. एकविरी आईचा सुरेख गीत या ठिकाणी सध्या डीजे मास्टर 20 धावा धावफलकात मंगेशला 2 चेंडू अतिशय सुरेख फेकेल. निशांत बाहेर बाद झाला. मात्र जो सलामीला आलेला किरण पवार अजूनही क्रीजमध्ये तग धरून बसलाय. मात्र जोपर्यंत किरण पवार मैदानामध्ये असतात तोपर्यंत माझ्या प्रेक्षकांना त्याच्याकडून चौका षटकांची आत्मबाजी पाहायला मिळणार. आतापर्यंत विचार जर केला त्याच्या सर्व साथीपर्यंत अभिषेक पाटील येतात. त्याच्या जोडीला तितके साथ येत नाहीये. त्याच्यानंतर एक मोठं सामने गरीचे सावळे संघाला अशा वेळेस मात्र किरण पवार यांनी 2 चौकाने षटकार जरी मारला असेल पण आतापर्यंत चांगला खेळ करतोय तो किरण. म्हणजे जबरदस्त गोलंदाजी स्लो डिलिव्हरी बसवा चेंडू. किरण पवार अक्रॉस रन केल्याचा प्रयत्न करतायत. चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क होत नाहीये. निर्मळ चेंडूचा खेळ संपलाय. কিন্তু पहिल्या षटकामध्ये 14 धावाला दुसऱ्या षटकामध्ये 6 धावाला. त्या षटकामध्ये आता मंगेश जबरदस्त कमबॅक केलं. 3 चेंडू फेकले त्या षटकातील. यावेळेस अपस्तंभ लागा चेंडू पंच विशाल पाटील बाहेर निघतात. पंचाचा स्वेअर चेंडूचा इशारा व्हाईट. चेंडूची धाव मिळते आणि सावळे संघाला दुसरी अव्वल धाव त्या सातारा 21 धावसंख्या जाऊन पोहोचतात तो सावळे संघ. मंगेश पाटील जबरदस्त गोलंदाजी करतो. बुधबंगला एंड कडून गोलंदाजी करतो. यावेळेस होता किरण पवार जबरदस्त तालेला माईक षटकार. षटकामध्ये 27 धावा धावफलकावरती जिथे 3 चेंडू मध्ये चांगली सुरुवात झाली. चांगली बाबा प्रशस्त केली देखील बाबर मंगेश पाटीलची. त्याच्यानंतर व्हाईट चेंडू पडला आणि त्याच्यानंतर षटकार. जबरदस्त फटकेबाजी करतो किरण पवार. कुठला मनवायचे तवाने जशी परिस्थिती आहे तशा परिस्थितीनुसार खेळ करणं हा किरण पवार म्हणून अभिषेक पाटील आपण सांगत असतात. या ठिकाणी किरण पवार या टेनिस क्रिकेटमध्ये रायगडचा टॉप खेळाडू म्हणून ज्याची नोंद आहे आणि ओळख आहे तो किरण पवार या ठिकाणी सिद्ध करतो आणि सर्व प्रेक्षकांची मनं जिंकतो तो किरण पवार. 27 धावा धावफलकात 4 षटकांचा हा सामना आहे. आता बरोबर विचार जर केला चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये झाली की मंगेशला सुरुवात चांगली केली होती. त्याच्यानंतर आता हा षटकाचा मार मिळतोय तो मंगेश पाटीलला. मध्ये थोडासा बदल करताय मयूर पाटील. थोडासा विचार करतोय मंगेश पाटील कॅचनंतर चेंडू कसे टाकायचे. कारण किरण पवार आक्रमक आतापर्यंत ठरलाय. तर 2 षटकार 2 चौकारामध्ये 21 धावसंख्या त्यांच्या 21 धावांच्या जोरावरती 27 धावसंख्या नेऊन ठेवलाय ते सावळे संघाला. राऊंड ऑफ विकेट मारा करतो किरण पवारसाठी. स्लो डिलिव्हरी. यावेळेस सुंदर असा फटका पाहायला मिळतोय किरण पवारच्या बाजूला दुसरा बॅक षटकार. पंढरराव पवार. हॅलो आवाज पंढरराव पवार आपण बघताय. किरण पवार सिद्धी करवळे किरण पवारचा झोळ सोडला होता मुरबीच्या खेळाडूने आणि मुरबीच्या त्या सामन्यामध्ये 47 धावांची बळगड घेऊन किरण पवारने केली होती आणि तो सामना मुरबी संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. आणि या सामन्यात किरण पवारचा एक पहिला सोपा जय सुटला मित्र म्हणेल तो कदाचित तो घातक खेळतोय की काय असा प्रश्न आता पडलाय. जे सपोर्ट करतायत या ठिकाणी पोसू संघाला. नक्कीच एक जगाची किंमत काय असते अभिषेक पाटील हे ओळखा. या वेळेस मात्र युवराज शशवले सोडलेला चेल. अशा वेळेस मात्र या ठिकाणी आता त्या चेंडूची चांगली कामगिरी झाली होती खरी आहे. पण या ठिकाणी किरण पवारही हुशार आहे. त्यांनी बोलत आहे आपल्या कामगिरीमध्ये सुरक्षित पोहोचला. मात्र एक तव्या चेंडू लेगबाईच्या स्वरूपाने मिळते.
पण नक्कीच अभिषेक पाटील विचार केला पहिल्या दिवसामध्ये सुद्धा या ठिकाणी किरण पवारचा दुसऱ्या सामन्यामध्ये आपण विचार केला निखिल बाबर त्याचे 3-4 खेळ सोडले आणि तब्बल त्यांनी मात्र अर्धशतक सादर केलं आणि तसंच प्रत्येक आतापर्यंत किरण पवार हे सिद्ध करून जबरदस्त फलंदाजी करतो या मैदानावरती किंवा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतो. आपण बघताय पंढरी पवार पहिले 3 षटक आता आम्हाला संपली आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 34 म्हणजे अजून एक षटक शिल्लक आहे. किरण पवारचा झेल या सामन्यामध्ये किती निर्णायक ठरतोय हे किरण पवारनं आतापर्यंत सिद्ध केलंय. किरण पवार खेळतोय आतापर्यंत 3 षटकार त्यानं मारलेत, 2 चौकार मारलेत आणि 2 धावा अशा रीतीनं एकूण धावसंख्या त्याची होती आहे ती 28 धावा. 34 मधल्या 28 धावा एकट्या किरण पवारनं काढल्यात. एक पहिला झेल जो शॉट एक्स्ट्रा कव्हरला पकडला गेला पाहिजे होता. क्षेत्ररक्षक युवराज शेजवळ कडे तो झेल होता. त्याने प्रयत्न केले युवराजनं पण त्या प्रयत्नात त्याला अपयश आलं आणि ते अपयश किती घातक ठरतं आतापर्यंत ते बघायला मिळतं. पण अजूनही काही बिघडलं नाही. गोलंदाजीची लाईन तशी बघायला गेली तर चांगली होती आहे. हे षटक आता निर्णायक आहे. या षटकामध्ये पंढरी पवार कमीत कमी धावा देणं काम असेल ते श्री संघाच्या गोलंदाजाचं आणि जास्तीत जास्त धावा करणं काम असेल ते सावळे संघाच्या या 2 खेळाडूंचं. त्याच्याकडे अभिषेक पाटील विचार केला या ठिकाणी मात्र किरण पवारला ज्या षटकाचा झाला त्यांनी सामना केलाय त्या षटकाचा पुरेपूर फायदा उठवला. पहिल्या षटकामध्ये मयूरच्या 14 षटका घेतल्या त्याच्यानंतर मात्र मंगेशच्या षटकामध्ये 14 धावा उचलून केला म्हणजे जबरदस्त फलंदाजी करतोय. कुठला टेन्शन नाही कुठला मनवेगे दबावडा किरण पवार जाणून त्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी 28 धावसंख्येची फलंदाजी किरण पवार आहे. तर मात्र 17 शेवटचा षटक घेऊन येत आहेत तो ताकदीने एंड करून विशाल भोईर रायटाम विकेट मारा करतोय. किरण पवार यावेळेस फायलेटच्या करून मारलेला हा षटकार. पहिल्या चेंडूवरती किरण पवारचा झेल युवराजला सोडला आणि त्याचा तर मात्र भूमदंड संघाला भोगायला लागतो. अभिषेक पाटील विचार करतात दुसरे संघ मात्र किरण पवार 34 धावसंख्येवर पोहोचतोय. संघ जाऊन पोहोचतोय 40 धावसंख्येवर मात्र दमदार सुरुवात केल्याची सावळे संघानं. जमीनगरचा कार्पेट शॉट पाहायला मिळतो. बेडूपेटच्या दिशेने एका जाऊन पुढे गेले दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. त्या ठिकाणी विचार केला अभिषेक पाटील घर फिरले की घराची वाशी पडतात तशी काहीशी परिस्थिती थोडस म्हणलं की तेव्हा प्रत्येक खेळाडू जाणवतो. 2 धावा मिळतात त्या सावळे संघाला 42 वरती पोहोचतोय तो सावळे संघ. पंढरी पवार आपण बघतोय क्षेत्ररक्षण थोडं आपण म्हणाला की घर फिरले की घराचे वाशे भरतात. आता कोणाच्याच घराला वाशे बाकी राहिलेले नाहीयेत मी तर म्हणेन आणि त्यामुळे इथे परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. आता परिस्थिती नाजूक झाली आहे. कोसरी संघाला क्षेत्रफळ पण चांगलं करण्याची गरज आहे. या निर्णायक षटकामध्ये मित्र म्हणेन चांगला खेळ करण्याची अपेक्षा असेल ते कोसरी संघाच्या खेळाडूंकडून. नक्कीच पोहोचते संघाकडून खूप अपेक्षा आहे. माझा पोहोचते संघ सुद्धा तितका ताकदवार संघ आहे आणि यावेळेस मात्र किरण पवार याच्या बॅट मधून पुन्हा एकदा षटकार पाहायला पंढरीनाथ पवार जिथे झेल सोडला तिथे त्या सामन्याचं सूत्र बदललं मित्र म्हणेन. एवढा चांगला पहिल्या षटकामध्ये झेल उडाला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा केली गेली होती पण त्या प्रयत्नात अपयश आलं आणि मी नेहमी सांगतो की जर तुम्ही एखादा झेल सोडला एखादा खेळाडूचा तो किती घातक ठरतो हे आता बघायला मिळतं या मैदानावरती किरण पवारच्या फलंदाजीतून. तर ज्या सामन्यात सिद्धी करवलेला जी फलंदाजी केली होती झेल सोडल्यानंतर 47 धावांची त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून इथे फलंदाजी करतोय तो किरण पवार. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका. अभिषेक पाटील बघा किती लांब लचक मला डबल षटकाचं म्हणते. मी तर म्हणेन वैयक्तिक खेळतोय किरण पवार आतापर्यंत 46 धावांवरती खेळतोय किरण पवार आणि तिथे 47 खेळला होता ना सिद्धी करवलेला तिथे मुरबी संघाच्या बरोबर त्यांचा सामना होता आणि या सामन्यात तशीच त्यानं खेळी केली आहे. किरण पवार सारख्या खेळाडूचा झेल पकडलाच पाहिजे होता. जीवाची बाजी लावणं गरजेचं होतं पण तसं काय घडलं नाही. 54 धावा होतात त्या सावळे संघाच्या. किरण पवार अजूनही मैदानावरती 47 धावांचं योगदान देतोय तो किरण पवार. नक्कीच किरण पवार जबरदस्त फलंदाजी अभिषेक करतो. या ठिकाणी पहिल्या चेंडूत झेल सोडलाय. यस दुसरा आदेश होता निखिल बाबर. मी ज्यावेळेस सेंटर घेतला मयूर पाटीलचा आणि किरण पवारचा. किरण पवार म्हणतोय मी काय बोलणार नाही मी नंतर बोलत नंतर आणि त्यांनी दाखवलं
नक्कीच बॅटने उत्तर दिलं म्हणजे या ठिकाणी सर्व प्रेक्षक सुद्धा बॅट दाखवून या ठिकाणी किरण पवार सिद्ध करतोय आणि या टुर्नामेंट मधला तिसरा अर्धशतक लावण्यात फलंदाज ठरलाय तो दुसरा किरण पवारच्या नावाने दुसरा अर्धशतक. पहिला अर्धशतक असेल उसाली संघाचे जयेश डांगरकर ज्यानं 15 चेंडूमध्ये अभिषेक पाटील 55 धावा केल्या. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारता विक्रमी केलाय. आता किरण पवार ज्या जबरदस्त फलंदाजी केली प्रेक्षकांचं सर्वात मात्र मनोरंजन केलं. प्रेक्षकांचा पैसा वसूल असा सामना पाहायला मिळाला. पैसा वसूल असा सामना आपण म्हणताय. निखिल पंढरे पवार एकूण धावा झाल्या त्या 64 षटकांमध्ये आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 24 चेंडू आणि 61 धावांची. न्यू गोल्डन पोस्टरी संघाला पहिल्या षटकामध्ये चांगलं काम केलं. न्यू गोल्डन पोस्टरी संघाच्या मयूर पाटीलला धावा दिल्या 14. त्यानंतर आला मनीष पात्राला अफलातून काम केलं त्याला धावा दिल्या 6. मंगेश पाटीलनेही बऱ्यापैकी कामगिरी केली. 3 षटकांचा आपण जर का विचार केला तर धावा आल्या होत्या 34. पण शेवटचं षटक एवढं महाग पडलं त्या षटकात धावा आल्या 26 आणि एकूण धावा झाल्या 60. जिंकण्यासाठी गरज आहे ती 24 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. आपण बघतोय या मैदानावरती एक चांगला खेळ बघायला मिळाला. यानंतरचा होणारा सामना नांदगाव विरुद्ध उसारली या दोनही टीमच्या संघनायकाला आमची विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कोल करण्यासाठी यावं. नांदगाव आणि उसारली दोन्ही टीम्स या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कोल करण्यासाठी यायचा आहे. नांदगाव संघाचे कर्णधार आहे नांदगाव आणि उसारली या दरम्यान वासंबाई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सन्माननीय शशिकांतजी मुकादम यांच्या ठिकाणी आपण होतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय शशिकांतजी मुकादम माजी सरपंच ग्रामपंचायत वासांबे तथा विद्यमान सदस्य या स्पर्धेच्या निमित्तानं आले. त्यांचे सुपुत्र सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. आपण विनंती करूया दोघांनाही की आपण व्यासपीठावरती यावं आणि 61 धावांची गरज आहे. नांदगाव संघाला आमची विनंती आहे आयोजकांच्या वतीनं की आपण लगेचच नाणेफेकीचा कोल करण्यासाठी यावं. उसारली संघालाही आम्ही आमंत्रित करतोय की आपण सुद्धा लागलीच या ठिकाणी यावं. उसारली आलाय ना. नांदगाव संघाचा कर्णधार आलाय. आपण नाणेफेकीचा कोल करण्यासाठी शशिकांतजी मुकादम साहेब जे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आहेत त्यांनाच विनंती करूया. नक्कीच टॉस केला जाईल तिकडे समोर टॉस केला जाईल. निखिल बाबर त्या ठिकाणी म्हणजे हे करतील आणि आमचे शशिकांतजी मुकादम या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. अश्विन या ठिकाणी आहेत. टॉस जिंकूया अभिषेक उसारली संघानं. दोन्ही संघांच्या कर्णधारांची आपण संवाद साधूया. जयेश डांगरकरनं परवाच्या दिवसामध्ये आपण बघितलं अर्धशतक झळकावलं होतं या टुर्नामेंट मधलं पहिला. आणि नांदगाव संघाचा आपण विचार केला तर चापेकर बंधू नांदगाव टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं आणि जुनं नाव. तर अशा वेळेला काय रणनीती असणार आहे उसारली संघाची या नांदगाव संघासमोर खेळत असताना? तसं बघितलं तर नांदगाव संघ आपल्या समोर बलाढ्य संघ आहे. प्रयत्न करू आम्ही त्यांच्यासमोर 50 ते 55 रन. नक्कीच 50 ते 55 धावांचा ऍव्हरेज अभिषेक आपण बघतोय. परंतु 50 ते 55 धावा आपण चालू असलेल्या सामन्यामध्ये बघतोय. किरण पवारला मिळालेलं जीवनदान. तर जयेश डांगरकर या सामन्यातलं मोठं नाव असणार. जर आपण चालू असलेला सामना बघतोय किरण पवार त्यामुळे आक्रमण करतो. परवाच्या दिवसामध्ये 6 चेंडूंवर 6 षटकार लगावले होते. जयेश डांगरकर सध्या तरी या टुर्नामेंट निखिल बाबर आपण बघतोय. काल चांगले सामने झाले परवा आणि त्यातनं सुपर एक अश्विन पाटील आपण बघतोय नांदगाव संघाचा खेळाडू आहे आणि कर्णधार आहे. गेल्या 8-9 वर्षापूर्वी शिरोडच्या मैदानावरती जी त्यांची फलंदाजी अजूनही प्रेक्षकांना आठवते. 96 धावाचा पाठलाग नांदगाव संघाने केला होता. 6 षटकात 96 धावांचा पाठलाग नांदगाव संघाने केला होता. फलंदाज अश्विन पाटीलच्या जोरावरती. नक्कीच अभिषेक आपण बघतोय जयेश डांगरकर समोर खेळत असताना आपली रणनीती काय? कारण जयेश डांगरकरला बाद करणं तुमच्या सामन्यामधला सर्वात मोठा मी म्हणेन विजय असेल हवा. परंतु जयेश डांगरकरला बाद करणं तुमची रणनीती काय असणार? जयेश डांगरकरला बांधून कशा प्रकारे तुम्ही ठेवणार?
पहिलं तर मी या आयोजनाबद्दल बोलतो की प्रवीण घरत प्रत्येक वर्षी या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी फोन करतो, परंतु यावर्षी मी त्याच्या शब्दाला मान दिला आणि या टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतला. तसं पाहिलं तर उसाबे संघ सध्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे आमच्या हिशोबात तरी ते आमच्यापेक्षा वरचढ आहेत. परंतु बघू अजय डांगरकर म्हणजे प्रथम या दोन खेळाडूंना आम्ही आउट करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्याला नांदगाव संघाचा कर्णधार सांगतोय जयेश डांगरकरला बाद करण्याचा प्रयत्न असेल, परंतु सुरू होणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला कळेल कोण जिंकणार कोण हारणार. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. त्यानंतर आपण बोलूयात अभिषेक पाटील यांच्याकडे, जिथे पोसरी संघाला धावा जमवायच्या. अभिषेक 61 धावा जमवल्या, किरण पवारच्या 6व्या संघाला 62 धावांचं आव्हान आहे. 61 धावांचं आव्हान आहे, परंतु 61 धावांचा पाठलाग करताना मयूर पाटीलला आठवावा लागणार. मयूर पाटीलचा इतिहास, जी मयूर पाटील फलंदाजी करायचा स्ट्रॉंग झोन मिडविकेट आणि स्क्वेअरलेग सीमारेषे बाहेर. त्याचबरोबर अखिल भोईरला चांगली सुरुवात करून द्यावी लागणार, परंतु पोसरी संघाच्या विरोधात किरण पवारचं एक षटक, नितेश कुरंगेचं एक षटक, निर्णायक षटक असणार या सामन्यामध्ये. अशा वेळेला कोण जिंकणार कोण हारणार याहीपेक्षा सामना कसा होणार याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे. आरसीसी पुरस्कृत कैलासवासी भाया पारंगे स्मृती चषक 2017 6व्या वर्ष. आणि 6व्या वर्षामध्ये आपण बघतो व्यासपीठावरती उपस्थित आमचे मान्यवर शशिकांत मुखादन, ग्रुप ग्रामपंचायत वासंबचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य, त्यांच्या समवेत आपण बघतोय राघव भोईर, हरिभक्त पारायण जोडे महाराज आहेत. त्याचबरोबर इकडे आपण बघतोय सुनील मुकादम साहेब आहेत, त्यांच्या समवेत आपण बघतोय लक्ष्मण शिंदे साहेब उपस्थित आहेत. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. समीर पारंगे या टुर्नामेंटचे मुख्य आयोजक आहेत. त्याचबरोबर विश्वनाथजी भोईर आपण बघतोय. पण त्यांचा दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्याचा इशारा. पहिलं षटक नितीश कुरंगे तर समोर सायकेडला अखिल भोईर. 24 चेंडू 61 धावांची आवश्यकता. अभिषेक पहिला चेंडू नितीशचा. हा चेंडू कव्हर आणि पॉईंटच्या मधून आपण बघितलं रूम बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागत नाही. अशा वेळेला एका निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. अखिल भोईर समोर सायकेडला उभा. अपेक्षा चेंडू मिळावा, परंतु यष्टांचा थोडासा जवळून जाणारा चेंडू पंचांनी निर्धाव घोषित केला. समीकरण काहीसं वेगळं. अभिषेक येणारे 23 चेंडू निर्णायक विजयासाठी गरज आहे ती 61 धावांची. सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहे. आपण बघितलं किरण पवार विरुद्ध वेगळी रणनीती आखली. पहिले षटक फेकलं मयूर पाटीलनं, जीवनदान मिळालं किरण पवारला आणि त्याचा पुरेपूर लाभ उठवला किरण पवारनं. गोलंदाज तयार. नितेश 6 चेंडू खेळला, क्लिक केला चेंडूला. चेंडू येतोय फायनल क्षेत्राच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु अंतिम क्षणाला चेंडू फायनल सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. सामना आहे. जरी 61 धावा असल्या तरी प्रति षटकामागे 15 धावांची सरासरी आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे 1 ते 2 फटके मारायचे मोठमोठे, ज्यावरती नंबर असेल 6 किंवा 4. पोसरी संघ आपण बघतो 2 चेंडूंमध्ये 4 धावा जमवल्या. उर्वरित 22 चेंडू आणि गरज आहे ती 57 धावांची. दोघांपैकी एका फलंदाजाला शेवटपर्यंत खेळपट्टीवरती उभं राहावं लागणार. अखिल भोईर किंवा मयूर पाटील या फलंदाजाला खेळपट्टीवरती पाय रोवण्यावे लागणार. परंतु गोलंदाजी करताना नितीश कुरंगे गोलंदाजी करतो. या षटकातला 3रा चेंडू. हा चेंडू अखिलला खेळला. मिडान आणि मिडापच्या मधून लॉंगॉन आणि लॉंगॉफ सीमारेषेच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक अक्षय केदारी तैनात. जेल टिपला पहिला फलंदाज अखिल भोईर बाद. थांबायला हवं. त्याहीपेक्षा क्रिकेटमध्ये सर्वात
मोठी विजयाच्या मागे असतो शिल्पकार तो एक चांगली पार्टनरशिप होणं इथं गरजेचं पोसरी संघाबरोबर. तर आपण बघतोय सावळे संघाने जशी सुरुवात केली पहिल्या सत्रामध्ये तशीच दिमागदार सुरुवात दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चांगली सुरुवात त्या ठिकाणी बघायला मिळते देखील आपला जसं म्हणणं आहे. पण इथे अखिल सारखा एक आक्रमक फलंदाज विकेटवरती राहण्याची त्याला गरज होती पण त्याची विकेट या ठिकाणी घेतली होती गोलंदाज दितेश यानं आणि एक मोठा धक्का दिलाय मित्र म्हणेल या ठिकाणी पोसरी संघाला. पण अजूनही काही बिघडलंय कारण पोसरी संघाकडे असे फलंदाज आहेत की शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून सामना जिंकून देतात. असे मनीष सारखे फलंदाज त्यांच्याकडे बाकी आहेत त्यामुळे हा सामना देखील हा शेवटच्या खेळापर्यंत येईल यात अजिबात शंका नाही आहे. अजिबात शंका नाहीये शेवटच्या षटकापर्यंत सामना येईल. आणि आपण जर विचार केला अभिषेक तर 61 धावा जमवायच्या 4 षटकांचा सामना 15 धावा ॲव्हरेज आहे 15.25 धावांच्या सरासरीने धावायच्या. परंतु आपण बघतोय एक फलंदाज बाद झाला धावफलकावरती धावा आहेत त्या फक्त 4. 3 चेंडूंचा खेळ संपला शेवटचे 21 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. मयूर पाटील ऑन स्ट्राईक. मंगेश पाटील 3ऱ्या क्रमांकावरचा फलंदाज नॉन स्ट्राईक मध्ये उभा. हा चेंडू मयूरला ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही अशा वेळेला 4था चेंडू या षटकाचा निर्धाव फेकला गेला. अभिषेक ही थोडीशी म्हणून जमेची बाजू होती सावळे संघाची कारण पहिल्या 4 चेंडूंवर धावा आल्या तर फक्त 4 विकेट गेली आहे पोसरी संघाची. एक सावळे संघ वरचढ करतोय तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना हा चेंडू मयूर पाटीलला धावेच्या आधार खेळण्याचा प्रयत्न केला. डिफेन्सिव्ह शॉट बघायला मिळाला असता परंतु चेंडू बॅटची आपण शॉट फाईन आणि शॉट थर्डमॅनच्या मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी पोसरी संघ बराचसा बॅकफुटवर पहिल्या षटकातला 5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 1 बाद 4 धावा धावफलकावरती 19 चेंडू 57 धावांची गरज आहे. इथे पोसरी संघाला आक्रमणच करावं लागणार आहे जर काही आहे 57 धावा सहज जमवायच्या आहेत. आपण बघतोय मयूर पाटील खेळपट्टीवरती उभा असताना मयूर पाटील अजून धावसंख्येचं खातं खोललेलं नाहीये. धावसंख्येचं खातं खोलावं लागणार मोठमोठे फटके मारावे लागणार परंतु शेवटचा चेंडू या षटकातला निर्धाव फेकला गेला. पहिलं षटक संपला अभिषेक 4 धावा धावफलकावरती 1 फलंदाज बाद 18 चेंडू आणि 57 धावा. निखिल आपण बघतो 18 चेंडू आणि 57 धावांची गरज. आता आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय कारण पहिल्या षटकामध्ये जशी फलंदाजी व्हायला पाहिजे होते पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या तिथे 15 ते 16 धावा आल्या पाहिजे होत्या. पण अखिल भोईरचा एका चौकाराचा अपवाद वगळता या ठिकाणी एकही धाव बाकीच्या चौका करता आला नाही. 1-5-4 अशी नाजूक अवस्था निर्माण झाली आहे या मैदानावरती 61 धावांचा पाठलाग करताना गोल्डन पोसरी संघाची. नक्कीच नाजूक अवस्था निर्माण झालेली पाहायला मिळते. अखिल भोईरचा एक चौकार वगळता उर्वरित 5 चेंडूंवरती पोसरी संघाला एकही धाव जमवता आलेली नाहीये आणि थोडंसं आपण बघतो अडचणीमध्ये सापडला पोसरी संघ. अजूनही वेळ गेलेला नाही अभिषेक. जर का आपण विचार केला तर 18 चेंडू शिल्लक 57 धावा आहेत. जर का प्रत्येक षटकामागे 15-20 धावा आल्या तरी सुद्धा या सामन्यामध्ये पोहोचू शकेल परंतु खेळपट्टीवरती उभं राहणं महत्वाचं असणार. त्याचबरोबर उभं राहता एका दुसऱ्या षटकार चौकार येणं फार महत्वाचं असणार. ते मयूर पाटीलच्या आणि त्याच्या सहकार्याच्या बाहेर देखील आपलं म्हणणं असतंय. पण या ठिकाणी आपण बघतो अखिल भोईर 5 आता सगळं दडपण आलंय ते मयूर पाटील आणि 3ऱ्या क्रमांकावरती आलेला मंगेश पाटील या जोडीवरती. मयूर 3 चेंडूचा खेळ केला त्यांना एकही धाव धावफलकावरती करता आला नाही. मंगेश आलाय नौका फलंदाज आणि आता गोलंदाज येतोय तो हरेश माळी आपल्या वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं आणि सांघिक स्पेल मधलं दुसरं षटक घेऊन येतो अभिषेक. थोडासा हाय व्होल्टेज सामना आहे प्रेक्षकांची गर्दी आपण बघितलं तर उल्लेखनीय पाहायला मिळते. दुसरा सामना तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला पाहायला मिळतो या शृंखलेमध्ये परंतु या पुढचा सामना सुद्धा तितकाच ताकदवर असणार. उसारली वर्सेस नांदगाव अतिशय चांगली लढत पाहायला मिळणार परंतु या सामन्यामध्ये कोण जिंकणार कोण हारणार याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष विश्वनाथ भोईर आपण बघतो थोडेसे चिंताग्रस्त आहेत कारण पोसरी संघाने जिंकावा हा त्यांचा अट्टाहास आहे परंतु सावळे संघाच्या पाठीराखीची इच्छा आहे की सावळे संघाने हा सामना जिंकावा. गोलंदाज तयार हरेशचा हा चेंडू मंगेश पाटील कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला. किरण पवारला माहिती आहे मयूर पाटीलच्या विकेटची अहमियत. डायरेक्ट हिट परंतु दैव बलवत्तर एक धाव मिळते या एकेरी धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावलं. 1 फलंदाज बाद 5 धावा धावफलकावरती 17 चेंडू 56 धावा. अभिषेक सामन्यामध्ये रंगत येते. किरण पवारने डायरेक्ट हिट लगावला. मयूर पाटील जर का बाद झाला असं तर अजून प्रेशर अजून दडपण पाहायला मिळालं असतं पोसरी संघावर परंतु मयूरला जीवनदान मिळालंय आणि मागच्या सत्राचा आपण अभिषेक विचार केला तर किरण पवारला सुद्धा एक जीवनदान मिळालं होतं त्याचा पुरेपूर त्याला लाभ उठवला. इथे मयूर पाटीलला या जीवनदानाचा लाभ उठवावा लागणार मोठमोठे फटके मारावेच लागणार जर का हा सामना जिंकायचा पोसरी संघाला. या उलट हरेश माळी गोलंदाजी करतोय
अतिशय निवडून चाणाक्ष रणनीतीने गोलंदाजी करणारा गोलंदाज अष्टपैलू खेळाडूपर्यंत त्याची ओळख तो गोलंदाजी करतोय तो दांडपटा एंड करून हरेश माईचा हा चेंडू मयूर पाटील साठी 17 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता असताना पंतांचा इशारा होता सोड चेंडूचा आणि सोड चेंडूच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावता धावफलकामध्ये वाढ होते 6 धावफलकावरती पाहायला मिळतात एका फलंदाजाच्या मोबदल्यात 17 चेंडू 55 धावा अभिषेक रंगत वाढत चालली आहे प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदललेली पाहायला मिळणार प्रत्येक चेंडू मागे कधी पोसरी संघ पुढे जाईल तर कधी सावळे संघ पुढे जाईल परंतु पोसरी संघाला पुढे जाण्यासाठी प्रेशर रिलीज करणारा एका दुसरा फटका मारावा लागणार आहे हा चेंडू मयूर पाटीलला खेळला स्कोरलेग सीमा रेषेच्या दिशेनं अक्षय पवारने टिपलेला अतिशय देखणा आणि स्टायलिश दुसरा आग्रह पोसरी संघाला निखिल आपण बघतोय या ठिकाणी मयूर पाटील बाद झाला आणि 2 विकेट त्या ठिकाणी गमावले ते कोसरी संघानं पूर्णपणे अडचणीमध्ये आला 61 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावा आल्या ते 6 अजूनही 55 धावांची गरज आहे निखिल बाबर ज्या किरण पवारनं मुंबई सारख्या प्रोफेशनल खेळाडूंच्या समोर खेळणारा पहिलं षटक फेकलं होतं अचानकच्या मैदानावरती आणि तोच किरण पवार अजूनही षटक घेऊन येत नाही याचा अर्थ असा आहे की गोलंदाजीची स्ट्रेंथ आहे ती फार स्ट्रॉंग आहे सावळे संघाची आणि त्यामुळे कदाचित या धावा आता कठीण झाल्यात विदर्भ पोहोचली संघाला नक्कीच गोलंदाजीची धार पाहायला मिळते किरण पवार अजूनही षटक फेकत नाहीये पहिलं षटक फेकलं नितेश त्यानंतर बघतो हरेश माळी षटक फेकतोय परंतु पोसरी संघाच्या फलंदाजीची धार थोडीशी पोहोचत पाहायला मिळते अभिषेक 2 फलंदाज बाद आहेत धाव फलकावरती अतिशय तुटपुंजी धावसंख्या 61 धावांचा पाठलाग करताना फक्त 6 धावा हा चेंडू खेळला जबरदस्त फटका मनीषला आल्याला चौकारच्या सहाय्यानं खातं खोललं या 4 धावा मिळतात एकूण टोटल 10 अभिषेक मैदानामध्ये बघतोय मनीष तात्रेनं चौकार लगावला चौकारच्या साह्याने आपल्या इनिंगला सुरुवात केली परंतु असे बरेचसे चौकार षटकार मनीषला मारावे लागणार किरण पवार आपण बघतोय यष्टीरक्षण करतोय हरेश माळी गोलंदाज तयार डावपुरे आपला फलंदाज मनी हा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला बॅट झोन खेळपट्टीवरतीच रेंगाळतोय अशा वेळेला एका निर्धाव चेंडूची सांगता 10 धावांवरती अडकला पोसरी संघाचा डाव 2 फलंदाज बाद झाले शेवटचे 14 चेंडू 51 धावांची गरज आहे अभिषेक अजूनही कोणी जिंकलेलं नाही कोणी हरलेलं नाही परंतु षटकार चौकार जर का आले तर पोसरी संघ या सामन्याच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करेल परंतु जसं चेंडू निर्धाव होणार तसं जसं प्रेशर वाढलेलं पाहायला मिळणार तर या सामन्यामध्ये पोसरी संघावर गोलंदाज तयार हरेश 6 चेंडू युजराष्ट्रीच्या बाहेर खोलवर टप्प्याचा ब्रह्मास्त्राचा वापर केला हरेशनं ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू मनीष तात्रेनं खेळण्याचा प्रयत्न केला परंतु अंतिम क्षणाला गोलंदाज सफल ठरतोय एका निर्धाव चेंडूची सांगता उर्वरित समीकरण 13 चेंडू आणि 51 धावा अभिषेक या षटकावरती पूर्ण सामना अवलंबून होता या षटकात जर का किमान 15-20 धावा आल्या असत्या तर नक्कीच पोसरी संघ थोडासा पुढे बघायला मिळाला असता परंतु धावा येतात 4 हा चेंडू मनीषने खेळला स्पेअरलेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात सापा रचला बाद होतो शेवटचे 12 चेंडू गरज आहे 51 धावांची विजय
6व्या टुर्नामेंट मधला सुपर 8 मधली सर्वात मोठी लढत अभिषेक दुसरी लढत आहे. परंतु आपण बघतोय की येणारे 12 चेंडू 51 धावा. किरण पवारनं निर्णायक षटक घेतला हातामध्ये, तर समोर मंगेश पाटील त्याच्या सहकारी आपण बघतो युवराज शेजवळ. खरं तर पोसरी संघाचा आपण विचार केला तर युवराज मी म्हणेन पोसरी संघाला बऱ्याच वेळेला अडचणीमधलं वाचवताना आपण पाहिलं, बऱ्याच वेळेला त्याला चांगली फलंदाजी केली. परंतु या वेळेला मंगेश आणि युवराज ही जोडी तारणार का पोसरी संघाला? या उलट किरण पवार, आपण मागाशी चर्चा केली, किरण पवार अजून षटक फेकायला घेतलं नाही, परंतु तिसऱ्या षटकासाठी किरण पवार येतोय. या पुढच्या 2 षटकांमध्ये कोण जिंकणार कोण हारणार, याचबरोबर कुठल्या खेळाडूचा खेळ कशा प्रकारे होतोय हे ऐकूयात आमचे साथी समालोचक अर्थातच ऍडव्होकेट अभिषेक पाटील यांच्याकडून. धन्यवाद निखिल. 12 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. सामना असं बघायला गेलं या षटकावरती अवलंबून आहे. या षटकात 20-25 धावा येणं गरजेचं असेल ते पोसरी संघाला गोलंदाज तयार. हा चेंडू किरण पवारचा आपण बघतोय, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, पण विशाल पाटील वाईट चेंडूचा इशारा करतायत आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं 11 धावा होत आहेत. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि पोसरी संघाला गरज आहे ती 50 धावांची. 12 चेंडू 50 धावा युवराज सिंगनं केल्यात, पण या युवराज शेजवळला तशी फलंदाजी करण्याची गरज आहे ते पोसरी संघा करता. पोसरी संघाची थोडीशी अवस्था बिकट झाली आहे. मित्र म्हणेल पहिली 3 षटकं फार चांगला खेळ झाला पोसरी संघाकडून. हा चेंडू यावेळेस मात्र आपण बघतोय शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक येतो. एक सोपा खेळ पकडण्याचा प्रयत्न गोलंदाजी ज्यानं पहिले थोडं केलं नितेशनं, तो नितेशचा प्रयत्न या ठिकाणी असं पण ठरला असला तरी एवढा काही फरक पडत नाहीये म्हणजे सावळे संघाला. आणि या एका धावेच्या बरोबरीनं 61 धावांचा पाठलाग करताना एकूण धावा येतात त्या 12. येणारे 11 चेंडू शिल्लक आणि गरज आहे की 49 धावांची. 11 चेंडू 49 धावांची गरज. हा चेंडू चांगला फटका सरळ गटावलाय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणि या 4 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती आहे ती सावळे संघाच्या बरोबर खेळताना निवडणूक पोसरी संघाची 61 धावांचा पाठलाग करताना 16, अजूनही 45 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा दंगत निर्माण होते. एक चौकार मारला त्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी अशा पल्लवीत होत आहे पोसरी संघाच्या. पण किरण पवार जो गोलंदाजी करतोय अजूनही 47 धावा 45 धावा अजूनही जिंकण्यासाठी हव्या आहेत. हा चेंडू सुंदर फटका फाईन लेगच्या डोक्यावरून अतिशय चांगला फटका युवराजला धमाकेदार फटका मारला. 6 धावा या चेंडूवरती आणि एकूण धावसंख्या होते की 22. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती 39 धावांची. याच युवराजनं कामोड्याच्या मैदानावरती 30 धावा एका षटकात करून तो सामना जिंकून दिला होता पोसरी संघाला. आणि आता अशी गरज आहे, शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 39 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी पोसरी संघाला. 9 चेंडू. हा चेंडू यावेळेस मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूच्या खाली हा झेल सोप्पा, एक सोप्पा झेल पकडण्याचा प्रयत्न यावेळेस कदाचित अंदाज येतोय की काय. तसा युवराजच्या हातातून कॅच निसटला किरण पवारचा, तो कठीण झाला होता पोसरी संघाला. आणि हा झेल सुद्धा तसा कठीण करणार का युवराज, हा मोठा प्रश्न आहे. 24 धावा धावफलकावरती येतात, अजूनही गरज आहे ती 37 धावांची येणाऱ्या 8 चेंडूमध्ये. 8 चेंडू 37 धावा. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. या 2 चेंडूमध्ये एकाहत्तर मोठे फटके येणं गरजेचं असेल ते पोसरी संघासाठी. पण यावेळेस मात्र विकेट किपर चेंडू सोडतोय. पंच विशाल पाटील यांचा वाईट चेंडूचा इशारा आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं एकूण धावसंख्या होते 25. शेवटच्या 8 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 36 धावांची. 8 चेंडू 36 धावांची गरज आहे. गोलंदाज किरण पवार आपण बघतोय स्ट्रायकर एनला उभा होतो. युवराज हा चेंडू थोडासा स्लोवर केला होता गोलंदाज किरण पवारनं. आपण बघितलं युवराजने जर लगातार 3 षटकार मारले तर समीर पारिंगे, हरेश कानाडे यांच्याकडनं 1000 रुपये नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. पण यावेळेस मात्र आपण बघतो गोलंदाजाने त्याला मोठे फटके मारत दोष ठेवला आणि चेंडू या ठिकाणी निघत होता. दोन्ही चेंडू अशा रीतीने पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या या
चेंडू शिल्लक आणि गरज आहे केसरी संघाला 36 धावाची. 6 चेंडू 36 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार, प्रत्येक चेंडूवरती षटकार मारा लागणार. विश्वनाथ भोईरांच्या बाजूला बसले, त्यांच्या आता अवस्था थोडीशी नाराज होते कारण हा सामना त्या केसरी संघाच्या बाजून थोडासा कठीण झालाय. पण क्रिकेट या क्रिकेटमध्ये कधी काय घडू शकतं. जोडे महाराज आपण बघतो बसलेत, राघव रोहित बसलेत, ते विचार करतात की केसरी संघ या सामन्यामध्ये जिंकू शकतो, पण त्यांच्या खेळाडूंकडनं चांगला खेळ करणं फार गरजेचं आहे. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 36 धावांची गरज आहे. 6 चेंडू 36 धावा. जयेश डांगरकर ज्या फलंदाजाला उसारलीच्या याच मैदानावरती 6 चेंडूत 6 खडकर मारण्याचा विक्रम केलाय, असा एखादा जयेश डांगरकर या सामन्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. जयेश डांगरकर सारखी फलंदाजी करण्याची गरज आहे ते मंगेश पाटीलला. 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. गोलंदाज अक्षय पवार शेवटचा गोलंदाज सत्रातला आपण बघतो. त्याच्या हातात चेंडू सोपवला, पण मंगेश पाटील या सामन्यामध्ये तारणहार ठरणार का केसरी संघाचा, हा प्रश्न केसरी संघासाठी फार महत्वाचा आहे. पहिला चेंडू यावेळेस मात्र जातोय तो सरळ गल्लीमध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपला. आता थोडीशी सामन्याची आवाज निर्माण होती ती कमी झाली आहे. 5 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 5 चेंडू 36 धावांची गरज आहे. आपण बघतोय गोलंदाज अक्षय हा चेंडू पॉइंटला येतोय क्षेत्राच्या चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद होतोय. अजून एक आग्रह मिळतोय तो केसरी संघाला. 4 चेंडू बाकी आणि गरज आहे 61 धावांचा पाठलाग करताना 36 धावांची. 36 धावांची गरज आहे. यानंतर उसारली संघाचा जयेश डांगरकर या मैदानावरती लगातार 6 चेंडू 6 षटकार आणि 50 धावा करण्याचा पहिला विक्रम ज्या खेळाडूने केला तो संघ आणि नांदगाव संघ त्यांच्या बरोबर या रजनीचा सुपर 8 चा तिसरा सामना खेळणार आहे. हा चेंडू चांगला फटका. युवराज प्रयत्न करतो आपला पहिला. युवराज चांगली खेळी करतो. युवराज जे चेंडू येतो त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. 4 धावा मिळतात युवराजला. या 4 धावांच्या बरोबरीला एकूण धावसंख्या होते 29. अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी ती 32 धावांची. 32 धावांची गरज. युवराज आपण बघतो चेंडूचा टप्पा पडला आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. धावा आहेत 29. अजूनही 32 धावांची गरज आहे. हा चेंडू सरळ पटावला डिप्स करलाय आणि फायनलच्या मधून जिथे क्षेत्राच्या चेंडूला अडवतो 1च धाव त्या ठिकाणी मिळते केसरी संघाला आणि या एका धावेच्या बरोबरीने 30 धावा येतात. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 31 धावांची. एकच चेंडू 31 धावा आणि हा सामना जिंकला तो खऱ्या अर्थानं सावळे संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या केसरी संघालाही आम्ही आता तुमच्या सामन्यामध्ये सोडून लावतोय, त्यासाठी मनापासून शुभेच्छा देतोय. कारण यानंतर आपण बघतो एक चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळणार. नांदगाव विरुद्ध उसारली. बंडू मस्कर यांना विनंती करतोय की आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय ज्यांना अतिशय अफलातून खेळी गेली. 50 धावा धावफलकावरती बनवला. दुसऱ्यांदा त्यानं या मैदानावरती 50 धावा केल्या. तो किरण पवार या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि ते पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय हरिभक्त परायण जोडे महाराज यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. या ठिकाणी पारितोषिक दिलं जात आहे. हरिभक्त परायण जोडे महाराज यांच्या शुभ हस्ते किरण पवार यांना आम्ही पारितोषिक देऊ जाणार आहे. अतिशय चांगली खेळी मॅन ऑफ द मॅच म्हणून त्यांना आम्ही पारितोषिक दिलं जात आहे. खेळाकडे पारितोषिक घेण्यासाठी यावं. किरण पवार मॅन ऑफ द मॅच. किरण पवार मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. कॅमेरा तिकडे चालू आहे. किरण पवार मगाशी तुम्ही आम्हाला शब्द दिला होता तुम्ही नंतर बोलणार, आता बोलावंच लागेल. नक्की बोस बोला. कारण कसं वाटलं तुम्हाला 50 धावा दोनदा करताना कसं वाटलं आपल्याला? लास्ट आहे किरण पवार पण फलंदाजी फार चांगली केली. त्यांना आपण बघतो लास्ट